आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मराठी भाषेबद्दल आता विरोधक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळाले पायऱ्यांवरती। मी मराठी नावाची टोपी सुद्धा त्यांनी घातलेली आहे। आता आक्रमक व्हायची गरज काय? जो विषय कालच GR रद्द करून त्या ठिकाणी राज्य सरकारने मराठी माणसांच्या भावनांचा आदर केला। आता यांचा प्रॉब्लेम झाला आहे ना, राजकारण करायचं होतं यांना, या माध्यमातून राजकारण करायचं होतं, ती संधी मिळाली नाही, त्याचं फ्रस्ट्रेशन आता आक्रमकपणात बोलून काढतायत। नक्कीच, पण भविष्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू या निमित्ताने एकत्र येतील असं वाटतं। 5 तारखेला विजयी सभा सुद्धा घेत आहेत ते। नाही, आता त्यांनी एकत्र येणं किंवा न येणं हा त्यांचा विषय आहे आणि राजकारणामध्ये अनेक पक्ष एकत्र येत असतात, येत नसतात, आणि त्याच्यामुळे सभा घेणं हा सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे। नक्कीच, पण एकंदरीतच हा जो निर्णय मागे घेतलेला आहे, बऱ्याचशा चर्चा या अनुषंगाने रंगत आहेत की त्यांच्याच काळामध्ये खरं तर अध्यादेश काढला होता। माशेलकर समितीने जो अहवाल दिला होता तो उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वीकारला होता। मग तेव्हा काय डोळेझाकपणा केला होता का? त्याच्यामुळं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी ह्यांची पद्धत आहे। त्यांनीच मराठी माणसांच्या संदर्भात केलेलं ते पाप होतं, जे आता उजेडात आलं। काल मोर्चा काढला उद्धव ठाकरे यांनी मुंबई पत्रकार संघाच्या इथे, त्यात भास्कर जाधव दिसले नाही, पत्रावर सुद्धा सही नव्हती, मुख्यमंत्र्यांनी याबद्दल भाष्य केलं। काय एकंदरीत वाटते, नाराज आहेत भास्कर जाधव? नाराज असल्याचं समजतं, कारण ज्या पद्धतीनं कार्यपद्धतीची उभाट आहे, भास्कर जाधव हे बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेला शिवसैनिक आहे, आणि त्याच्यामुळे आता बदललेल्या उभाटा सेनेच्यामुळे ते अस्वस्थ असू शकतात। काल चहापानाचा कार्यक्रम झाला, विरोधक आले नाही, बरेचसे चहापानाचे कार्यक्रम होतात, विरोधक दिसत नाही, विरोधक आक्रमक सुद्धा दिसत नाही आहेत विधान भवनामध्ये, अशी सुद्धा चर्चा जडते। काय म्हणाल? नाही, विरोधक चहापानावर बऱ्याचदा येतच नाहीत, तथापि या ठिकाणी आक्रमकपणा विरोधकांचा नॉन इश्यूला इश्यू करू नये, कारण त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, त्यांच्यामधला आत्मविश्वास त्या ठिकाणी हरवलेला आहे, आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची एकवाक्यता दिसत नाही, मुद्द्यांवर बोलताना ते त्या ठिकाणी दिसत नाहीत, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांची तशा पद्धतीची अवस्था झालेली दिसते। स्वयंपूर्ण विकासाचा जो मुद्दा आहे तो पुढे घेऊन तुम्ही जाताय संपूर्ण मुंबईमध्ये, विधान भवनातही त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतील। 100%। अर्थात पुढच्या आठवड्यामध्ये राज्य सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी जी माझ्या अध्यक्षतेखाली समिती त्या ठिकाणी नेमली होती, स्वयंपुनर्विकासाच्या संदर्भात उपाययोजना, पैसे उपलब्ध करणं, या संदर्भातला अहवाल या ठिकाणी येणाऱ्या आठवड्यात मी माननीय मुख्यमंत्र्यांना, सरकारला सादर करणार आहे, आणि स्वाभाविकता त्याचे पडसाद उमटतील। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली, आणि स्वयंपूर्ण विकासाचा मुद्दा पुढे घेऊन जाणं, पुढच्या आठवड्यामध्ये हा मुद्दा पटलावर येईल असं सुद्धा म्हणतात। नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।